आपण तिथं जाऊन जर डेव्हलप तिथं स्थायिक झालो तर 5 ते 7 वर्षानंतर आपल्याही स्किन मध्ये बदल होण्यास दिसायला सुरुवात होईल. आपली स्किन अडॅप्ट करणार. त्या लोकांनी स्वतःच आरशापुढे बोलायची सवय लावावी. तुम्ही काळे आहात म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स कमी आहे, तुम्ही बाकीच्यांपेक्षा कमी आहात असं अजिबात नाही. जन्मतः जो कलर व्यक्तीला भेटतो तो कलर समजा एखाद्याचा सावळा असेल किंवा काळा असेल तर तो खरंच काही गोष्टी केल्याने गोरा होतो का? आणि ज्यावेळेस दिवाळी चालू उठणं. होती त्यावेळेस आपल्याला उठणं आणि अभ्यंग करायला सांगितलेलं आहे, म्हणजे कंपल्सरी तेल लावणं सांगितलेलं आहे. पण सध्या अभ्यंग फक्त 2 किंवा 3च दिवस केलं जातं. आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती हर्बल म्हणण्याची, अशा प्रोडक्टचे त्या कंपनीच्या त्यांचे जे रिझल्ट आहेत त्यांच्यानुसार ते दावे करतात. त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती अंमलात आणायचं हे ज्याचं त्यानं वैयक्तिक ठरवायचं. मी तर एक फॅक्ट आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की हस्तमैथून केल्याने पिंपल येतात. आता आपण त्वचेबद्दल बोलतोय तर अशी एक कॉमन लोकांच्या मनात मी बघितलंय की चिकन नंतर दूध पिलं तर ते पांढरे डाग येतात वगैरे, ते कितपत योग्य आहे? ते 100% बरोबर आहे. का माहितीये का? कारण त्याचा असा आहे की विरुद्ध आहार. अच्छा. जर आपण साधं दुधामध्ये जर लिंबू पिळलं तर दूध फुटतं. तसं दूध पोटात गेल्यामुळे त्याच्यात तुम्ही नॉनव्हेज खाल्लेला असता, तो नॉनव्हेज अतिशय जड पदार्थ आहे, त्याच्यात फायबर आणि सेल्युलोज जास्त आहे. त्यात जर दूध मिक्स झालं त्यात पुन्हा आपल्या स्टमक मध्ये ऍसिड आहे, मग हे सगळं जर एकत्र कॉकटेल झालं तर स्किनचे आजार होण्याचे चान्सेस जास्त राहतात. स्किनचे जे आजार किंवा पिंपल्स ह्या गोष्टी येतात ते विरुद्ध आहार खाल्ल्यामुळे पण येतात. म्हणजे पांढरे चट्टे म्हणजे विटिलिगोज ना? हा, विटिलिगो असं म्हणता येणार नाही, पण स्किनचे आजार म्हणतोय मी. विटिलिगो हा जेनेटिक्स आजार नाहीये, हा मेलेनिन डेफिशियन्सीमुळे झालेला आजार आहे. काही व्यक्तींमध्ये त्याचा रिझल्ट 100% आहे, पण काही व्यक्तींमध्ये त्याचा रिझल्ट 0%. बरेच डॉक्टर म्हणतात की आम्ही विटिलिगो पूर्ण बरा करतो, पण आज तागायत असं कुठलंही ड्रग मिळालेलं नाहीये विटिलिगो मध्ये की पूर्ण विटिलिगो जाईल असं. कारण मेलेनिन हे आपल्याला बाय बर्थच एकदाच तयार होतं. त्याची डेफिशियन्सी जर बाय बर्थ असेल किंवा तेवढ्या भागाची डेफिशियन्सी शरीरात झाली तर मेलेनिन आपलं पुन्हा शरीरात सिक्रेट होत नाही. आणि मग मेलॅनिनचं असं आहे की ते आपल्याला काळा कलर देतं. काळा कलर असं देत नाही, आपल्या शरीराला जो योग्य आहे तो कलर देतो. लोक घाबरतात. तर मेलॅनिनचं प्रोडक्शन जे तुम्ही म्हटले की बाय बर्थच आपल्याला मिळतं, ते नंतर प्रोड्यूस होत नाही, तर मेलॅनिनच्या कमतरतेमुळे पण त्रास होतो. त्याच्या विटिलिगो हा आजार नाहीये, ते एक लक्षण आहे त्वचेचं की तेवढ्या भागात डेफिशियन्सी दिसते, मग त्याचं रिॲक्शन म्हणजे शरीर व्हाईट कलर दाखवतं, कारण तेवढ्या भागातलं मेलॅनिन डिमिनिश झालेलं असतं. पण पिनियल ग्लँड म्हणून जी असते, जी आपल्या बॉडीतली बाय बर्थ नंतर आपल्या बर्थ झाल्यानंतर ती ऍक्टिव्ह नसती, तर ती काम करत नाही, तर त्याच्यामुळे हे मेलॅनिन सिक्रेशन तिकडून होतं. जर ते नसलच सिक्रेट होत तर तुम्ही त्याच्यावर किती उपचार केला तर ते फक्त आपल्या चेहऱ्यापुरतं किंवा नजरेपुरतं बरं वाटतं. आणि आमच्या म्हणजे टीनेज मध्ये 28 किंवा 30 एज पर्यंत जरी म्हटलं तरी ते एक मिथ आहे की फॅक्ट आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की हस्तमैथून केल्याने पिंपल येतात का? पूर्णपणे चुकीचं आहे. हस्तमैथून केल्याने पिंपल अजिबात येत नाहीत. हे फक्त मुलांच्या मनातले कन्सेप्ट आहेत जास्त की हस्तमैथूनचं प्रमाण हे आधी 20 वयाच्या नंतर जास्त होतं. आत्ताच्या काळामध्ये म्हणालात तर आता 16च्या वयानंतर वय कमी झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्या शरीरातले हार्मोन जास्त वाढलेले असतात. आणि जर तसं करून जर पिंपल्स येतात असं कोण म्हणत असेल तर ते पूर्ण चुकीचं, त्याचा काही संबंध नाही. आणि आता हे बरोबर बोललात तुम्ही. आणि याच्यामध्ये असं एक आहे की आजकालचं सगळ्यांचं जीवन लय रहदारीचं झालं, म्हणजे जॉब, नोकरी, शिक्षण, धावपळीचं जीवन झाले. आणि आपल्याकडे ऍटलिस्ट भारतामध्ये तरी खूप जास्त पोल्युशन आहे, लोकसंख्या जास्त आहे, गाड्या जास्त आहेत, रस्त्यावरती गेले की सुरूच होतं डायरेक्ट, आणि आपल्याकडे उष्णता पण जास्त आहे. अशा धावपळीच्या जीवनामध्ये एक चांगलं गुड रुटीन काय असेल स्किनसाठी? त्याला दिनचर्या फॉलो करणे म्हणतात स्किनसाठी. आपल्याला पिंपल न येणे किंवा आपल्या त्वचेची काळजी घेणं ह्या गोष्टीसाठी दिनचर्या फॉलो करायची. आपल्याला कमीत कमी 6 ते 8 तास झोप झाली पाहिजे. बाहेरचे पदार्थ कोणतेही खाऊ नका. त्यानंतर वेळेवर जेवण करा. जेवणामध्ये पण अति पदार्थ कुठलाही खाऊ नका. त्याबरोबर तसंच शरीराला अयोग्य असा विरुद्ध आहार पदार्थ घ्यायचा नाही. जसं की काही जणांना बाबा शिळे पोळी, तुकडे आणि दही ताक खाण्याची सवय असते. असे जे विरुद्ध आहार पदार्थ जर टाळले तर तुम्हाला कोणताही स्किनचा आजार होणार नाही. त्याबरोबर जर तुम्ही रोज एखादं फळ कोणतंही तुमच्या शरीराला आवडेल किंवा तुम्हाला आवडेल, शक्यतो सीझनल फ्रूट जर खाल्लं तर स्किनची काळजी वेगळी घेण्याची तुम्हाला काही गरज पडणार नाही. आणि जर बाहेरून तुम्ही जर दगदगीच्या धावपळीतनं जाऊन येताय, काम करून येताय, तर 2 टाइम स्वच्छ चेहरा धुवा.
हातपाय धुवून घेऊन घ्या. कॉस्मेटिक प्रॉडक्ट कमी वापरा. पूर्वीच्या काळी सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला बेसनाचं पीठ, मसूर डाळीचं पीठ आणि हळद एकत्र करायचे आणि दुधातनं चेहरा धुवायचा. ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला वेगळं काही कॉस्मेटिक, साबण, फेस वॉश लावण्याची गरज पण नाही पडणार आणि त्याची काही उपयोग पण नाहीये तसं. आता तुम्ही बोलताना म्हणलात हळद. आपल्याकडे लग्नाच्या आधी हळदी केली जाते आणि आपल्या भारतीयामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये स्किनसाठी हळदीचं किती महत्व आहे आणि ती कशी गुणकारी आहे? पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे, पी हळद अन हो गोरी, अशी एक म्हण आहे. हा, पी हळद आणि ते दोन्ही पद्धतीत आहे की ती हळद तुम्ही चेहऱ्यावर लावलात तरी पण ती काम करल आणि ती पिलात तरी पण ती काम करल. हा, एवढी इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह म्हणजे त्याचे जे रस आहे, त्याचा जो कषाय रस आहे हळदीचा, सगळ्यांना वाटतं की हळद कडू आहे, पण नाही, हळद कषाय रसाची मेन आहे आणि कटू रस तिचा हा उपगुण आहे. 2 रस असल्यामुळे ती मिक्स असल्यामुळे ती शरीरामध्ये सगळ्यात जास्त रसधातू तयार करते. अच्छा. रसधातू हा चेहऱ्यासाठी फार आवश्यक असतो आणि हा, त्याच्यामुळं मग ह्या हळदीचं गुणकार पूर्वी काळपासून सांगितलेलं आहे हा. ग्रंथांमध्ये. सीझनल फ्रुट्स बद्दल तुम्ही बोलले, तर सीझनचा कसा फरक पडतो आपल्या त्वचेवर? जसं की कोणत्याही दिवशी, जसं आपण आज म्हणालात की सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, तसा आपल्या समाजातल्या ऋतूमध्ये, आपल्या निसर्गातल्या ऋतूमध्ये जसं झाडाची पानं हिरवी कधी होतात जास्त, तसं आपल्या शरीराचं पण डायरेक्ट ऋतूवर इम्पॅक्ट होतो. की जसं आता उन्हाळा चालू झाला की आपल्याला गरम होतं, म्हणजे आपले जे स्किनचे पोर्स असतात ते डायलेट होतात की त्यातनं घाम जास्त येतो. थंडीच्या दिवसामध्ये ते आकुंचन पावतात, म्हणजे ते स्वतः नॅचरली शरीराची काळजी घेतात ते पोर्स, की आपले शरीर आकुंचन पावतात. म्हणजे प्रत्येक वेळेस थंडीसाठी आपण कपडाच घातला पाहिजे किंवा हेच घातलं पाहिजे, हे आपल्या वरून काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत. ते शरीर ऑटोमॅटिकली आतून पण रिस्पॉन्स तेवढंच देतं. असं शरीर, जसा निसर्ग चालतो तसं आपलं शरीर पण चालतं. निसर्गात जसे बदल होतात तसे आपल्या शरीरात तर ऑटोमॅटिक बदल होतात. आणि आता हिवाळा चालू आहे, तर हिवाळ्यात काय वेगळं केलं पाहिजे किंवा काय करायची गरज भासते लोकांना? हिवाळ्यात सध्या काय करायची गरज भासते हे आपल्याला पूर्वीच्या काळातच लोकांनी सांगितलेलं आहे. जसं की हिवाळ्यात सुरुवातीला दिवाळी चालू होते हो, हो. आणि ज्यावेळेस दिवाळी चालू उठणं. होती त्यावेळेस आपल्याला उठणं आणि अभ्यंग करायला सांगितलेलं आहे, म्हणजे कंपल्सरी तेल लावणं सांगितलेलं आहे. पण सध्या अभ्यंग फक्त 2 किंवा 3च दिवस केलं जातं. आणि त्याच्यामध्ये ते असं अपेक्षित आहे की त्यांनी पूर्ण हिवाळ्यामध्ये पूर्ण अभ्यंग करणं गरजेचं आहे, म्हणजे ऑइली स्किन ठेवणं गरजेचं आहे तुमचे, कारण थंडीचा त्याच्यावर इम्पॅक्ट होणार नाही, सुरकुत्या पडणार नाही, ड्राय होणार नाही स्किन आणि स्किन तुमची तजेलदार राहील, तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि संधी ऋतू म्हणून जो प्रकार आहे, 2 ऋतूच्या मधला काळ, त्या ऋतूमध्ये तुमचे जसे जॉईंट पेन, तर ह्या गोष्टी होतात, त्या गोष्टी ह्या तेल लावल्यामुळे अजिबात होणार नाही. म्हणजे नरिशमेंट करणं गरजेचं आहे. आणि मग आता हे हिवाळ्यात झालं. उन्हाळ्यात तर खूप ऊन असतं आणि खूप आजकाल तर सगळ्यात जास्त मार्केटमध्ये सनस्क्रीन विकले जातात. सनमुळे, म्हणजे सणाच्या उष्णतेमुळे खरंच स्किन डॅमेज होते का आणि ती कशी जर होत असेल तर ती कशी त्याच्यापासून बचाव केला पाहिजे? सध्याच्या काळामध्ये पूर्वी ज्यावेळेस सनचं, म्हणजे सूर्याचं जे प्रमाण होतं शरीरावर किरण फेकण्याचं आणि आत्ताचं प्रमाण वाढलेलं आहे. असंही सध्या म्हणतात की सूर्यामुळे स्किन डॅमेज होती. काही अंशी बरोबर आहे, 100% बरोबर आहे असं नाही म्हणत मी, पण काही अंशी बरोबर आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण कपडे घालणं गरजेचं आहे तुम्ही, आणि जेवढं पाण्याचं प्रमाण शरीराला पिचाल तेवढं तुम्ही त्याच्यापासून बचाव करू शकता. आणि सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. सनस्क्रीन लावणं हे सनस्क्रीनवर असं डायरेक्ट आपण बोट नाही ठेवू शकत की तुम्ही सनस्क्रीन लावाच. प्रत्येकाला सनस्क्रीन मिळेल याची अवेलेबिलिटी काय गॅरंटी? बरोबर. त्यामुळं त्याच्याशिवाय तुमचं शरीर चालू शकत नाही, हे योग्य नाहीये. ते नसेल तरी तुमचं शरीर व्यवस्थित काम करेल उन्हाळ्यात पण. आणि मग हे झालं हळदीचं, म्हणजे तुम्ही मगाशी हळदीबद्दल बोला. मग हर्बलचं काय इम्पॉर्टन्स आहे? हर्बल म्हणजे काय? म्हणजे हर्बल इन द सेन्स की आपल्या आयुर्वेदामध्ये हळद पण ही आयुर्वेदातच येते. बरोबर. आणि आयुर्वेदानुसार कोणताही घटक द्रव्य पदार्थ हा औषधच आहे. म्हणजे मी आता हर्बल म्हणजे मी काय म्हणलं, कारण की भरपूर ऍड येतात की हर्बल प्रोडक्ट्स घ्या. हर्बल मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती हर्बल म्हणण्याची. अशा प्रोडक्टचे त्या कंपनीच्या त्यांचे जे रिझल्ट आहेत त्यांच्यानुसार ते दावे करतात. त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती अंमलात आणायचं हे ज्याचं त्यानं वैयक्तिक ठरवायचं. म्हणजे असं लोकांचं मिथ आहे की ते वनस्पतीपासून बनवतात. प्रत्येक प्रोडक्ट हा वनस्पतीपासून कोणीही बनवत नाहीये. ते त्यामध्ये काही मिक्स करत असतील घटक द्रव्य,
फक्त आयुर्वेद मी म्हणू शकतो की बाबा आयुर्वेदात मधले जे जे वनस्पती चूर्ण किंवा घटक द्रव्य आहेत किंवा ज्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती हर्बल म्हणण्याची, अशा प्रोडक्टचे त्या कंपनीच्या त्यांचे जे रिझल्ट आहेत हा. त्यांच्यानुसार ते दावे करतात. त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती अंमलात आणायचं हे ज्याचं त्यानं वैयक्तिक ठरवायचं. टॅन स्किन ही हेल्दी स्किन असते. नाही, असं काही नाहीये. ते लोकांच्या मनातलं एक मिथ आहे की बाबा अशी स्किन टॅन असली म्हणजेच हेल्दी, असं असं काही नाहीये. सर्व प्रकारच्या स्किन पेक्षा त्या व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता कशी आहे त्याच्यावर डिपेंड सगळं राहतं. असं काही नाहीये की टॅन स्किन असली म्हणजे तो कधी आजारी पडणार नाही किंवा त्याला स्किनचा कुठला आजार होणार नाही, असं काही नाहीये. आम्ही भरपूर बघितलेत की टॅन स्किनचे पेशंट पण भरपूर असतात स्किन डिसीजचे, आणि नॉर्मल स्किन म्हणजे ज्याचं काहीच नाहीये असे आणि ज्याची इम्युनिटी चांगली आहे त्याला कोणताही आजार नाही. आणि जसं तुम्ही रोज पेशंटला म्हणजे बघताय तर तुम्हाला कॉमन काय सापडतं मोस्टली 90-95% लोकांना हे असतंच किंवा काहीतरी एकच चूक ते सारखं करतायत त्यामुळे त्यांना तो होऊ शकतं असं मेजरली कॉन्ट्रीब्युट. सध्याच्या काळामध्ये सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत, लहानांपासून म्हणजे वयाच्या 5-6 वर्षापासून ते मोठ्यांपर्यंत प्रचंड लोकांमध्ये कपडे ओले घालण्याची एक सवय लागलेली आहे. कपडे अजिबात ड्राय कपडे घालत नाही, त्याच्यामुळे आपल्यामध्ये फंगल इन्फेक्शन खूप प्रमाण वाढलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये भरपूर फंगलचे पेशंट आहेत. म्हणजे सध्याचं जे लोकांचं जे प्रॉब्लेम आहे ते म्हणजे वेट गेन खूप होते बसून काम केल्यामुळे, एक्सरसाइज न केल्यामुळे, धावपळीच्या जीवनामुळे, शरीराकडे वेळ नाही. तर वेट गेन केल्यामुळे स्किनवर कसा इफेक्ट होतो आणि त्याचे काय आजार होतात? वेट गेन केल्यामुळे शरीरामध्ये स्किन स्ट्रेच होण्यासाठी लागते, कारण त्वचेच्या खाली फॅट्स डिपॉझिशनचं प्रमाण वाढतं आणि स्किन आपली असा अवयव आहे की जेवढं स्ट्रेच करेल तेवढं ती स्ट्रेच होते. आणि मग त्याच्यामुळं आपल्या शरीरातले स्किन स्ट्रेच झाल्यामुळं आणि त्याच्या खाली फॅट असल्यामुळं आपल्याला स्किनचे सगळ्यात जास्त आजार होण्यास चान्स आहे. आणि सगळ्यात जास्त आजार हा फंगलचा आहे. वेट गेनमुळे सगळ्यात जास्त. आणि त्याच्यामुळं घामाला वास येण्याचा एक प्रकार खूप वाढतो, कारण खालून चरबी येते आणि वरून ऑलरेडी सिबम तयार झालेला असतो त्या पोर मधनं, ते सगळं बाहेर येतात, त्याच्यामुळे घामाला वास येण्याचा एक प्रकार खूप जास्त झालेला आहे. हे सध्या सोशल मीडियावर तुम्ही बघितलं तर आपल्याला म्हणजे इंडियन्सला बॉडी ओडोरसाठी फॉरेन किंवा वेस्टर्न जे ते आपल्याला खूप हे करतात की इंडियन्स स्टिंक करतात बेसिकली, की आपला खूप जास्त उग्र वास असतो घामाचा वगैरे. असं काही आहे का खरंच की? तसं काही नाहीये. तिकडच्या लोकांना घाम हा प्रकार येणं माहीतच कमी आहे, त्यांना त्या गोष्टीची सवयच नाहीये. आणि आपल्या इकडच्या लोकांना ते नॉर्मल आहे, त्याच्यामुळे त्यांना ते थोडं त्यांच्यासाठी नवीन आहे. वेगळं होतं त्यांना जरा थोड्या ह्या गोष्टी. आता म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे खूप बॅड आहे लोकांना ते म्हणजे गोरं होणे. तर मला असं विचारायचं आहे की जन्मतः जो कलर व्यक्तीला भेटतो तो कलर समजा एखाद्याचा सावळा असेल किंवा काळा असेल तर तो खरंच काही गोष्टी केल्याने गोरा होतो का? आणि जो नॅचरल कलर जन्मतः भेटतो तोच तसा राहतो का? म्हणजे एक वेळ इज फेअरनेस इज मिथ और रियालिटी? हे मिथ आहे, काही रियालिटी नाहीये. असं काही होत नाहीये की बाबा मी तुम्हाला गोरं करून देतो आणि तुमचा कलर बदलून देतो, असं काहीही नाहीये. ह्या सगळ्या अफवा आहेत आणि अंधविश्वास आहे. आणि जर असं कोण म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला ती व्यक्ती फसवत आहे तर तुम्ही त्यात फसवू नका, कारण जे नॅचरल आहे, जे ओरिजिनल आहे तेच तुमचं शेवटपर्यंत टिकून राहणार आहे, त्यात काहीही बदल होणार नाही. आणि मला अजून एक तुम्हाला असं सांगायचं म्हणजे बोलायचंय की ज्या लोकांना काळा रंग असतो त्यांना खूप सेल्फ डाऊट असतो चार चौकात बसण्याचा, त्यांना गोऱ्यासमोर कॉन्फिडन्स येत नाही, तर तुम्ही त्या लोकांना काय सांगाल? त्या लोकांनी स्वतःच आरशापुढे बोलायची सवय लावावी. तुम्ही काळे आहात म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स कमी आहे, तुम्ही बाकीच्यांपेक्षा कमी आहात असं अजिबात नाही. तुम्ही बाकीचे जगातले जे ब्लॅक लोक आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. ते पण लोक कॉन्फिडन्समुळेच पुढे गेले. त्यामुळे जर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा असेल तर तुम्ही कंप्लीट 15 ते 20 मिनिटं रोज स्वतःचा आरशासमोर स्वतःला बघत बोला. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला रिस्पेक्ट देता, स्वतःबद्दल जर आदर ठेवता तर ऑटोमॅटिकली सगळेजण तुमच्याबद्दल आदर ठेवतील. जर तुम्ही स्वतःला न्यूनगंडमध्ये ठेवायला लागलात, स्वतःला कमी समजायला लागलात तर तुम्हाला कोणीही चांगलं समजणार नाही. आणि मग हे आलं कुठून? भारतामध्ये, बाहेरच्या देशामध्ये आहे असं मी म्हणत नाहीये, बट आपले हे रेसिझम आलं कुठून कलरचं की काळ्यांना कमी दर्जा, गोरगा म्हणजे चांगला, त्यातला ऑलवेज अटेन्शन, काळ्यांना तेवढं अटेन्शन नाही, हे कुठून आलं? पूर्वीच्या काळी वर्णद्वेष जो प्रकार होता त्यामुळेच आलेला आहे. आणि त्यात पुन्हा आपल्यात पारतंत्र्यता पण होतो. त्यावेळेस तर आपल्याकडे खूपच जास्त पारतंत्र्यामध्ये इंग्रजांनी आपल्याला
खूपच वर्णद्वेषाचं जाणीव करून दिली जास्तच अजून झोपलेल्या सगळ्यांना जाळं करून दिलं. त्यामुळे त्यांनी आपल्यात अजून दुजाभाव करण्यासाठी प्रयत्न केला भरपूरच. त्यामुळं ते पूर्वीपासून आलेलं आहे, त्याला काय करू शकत नाही. म्हणजे आपण इंस्टाग्रामला ओपन केलं किंवा दुसरीकडे बघितलं तर जे आफ्रिकन्स असतात त्यांची स्किन एकदम क्लिअर दिसते, म्हणजे कुठं ब्लेमिशेस नाही आहेत, काहीच नाही त्यांना. म्हणजे असं का होतं? मी तुम्हाला मगाशी म्हणालोच की प्रत्येक प्रदेशानुसार किंवा प्रत्येक देशानुसार तिथली स्किन, तिथलं एन्व्हायरमेंट नुसार त्या व्यक्तीचं सगळं तयार झालेलं असतं. प्रत्येकाची हेअरस्टाईल सुद्धा त्या त्या भागानुसार तयार झालेली असते. त्यामुळे त्या भागात आफ्रिका या देशांमध्ये जशी तिथल्या राहणीमानासाठी स्किन गरजेची आहे तशीच ती डेव्हलप होती. आपण तिथं जाऊन जर डेव्हलप तिथं स्थायिक झालो तर 5 ते 7 वर्षानंतर आपल्याही स्किन मध्ये बदल होण्यास दिसायला सुरुवात होईल. आपली स्किन अडॅप्ट करणार आपली